नमस्कार, मी मानसी देशपांडे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. भारतीय लष्करानं थेट एलओसी पार जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. लष्करानं 7 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. भारत आता आणखी हल्ले सहन करणार नाही असा इशाराचं भारतीय लष्करानं या कारवाईद्वारे दिलाय. रात्री भारतीय सैन्यानं ही कारवाई केली. दरम्यान पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची तातडीनं बैठक बोलावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तातडीनं दिल्लीला रवाना झाले. तर दहशतवाद विरोधातल्या लढाईमध्ये सोनिया गांधींनीही सरकारला पाठिंबा दिलाय. नवी दिल्लीमध्ये सध्या सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करानं केलेल्या हल्ल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला. पंजाब सीमेवर सर्वात जास्त सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाबच्या सीमेवरची 10 किलोमीटरपर्यंतची गावं रिकामी करण्यात आली आहेत. तर या परिसरातल्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दरम्यान भारत शक्तिशाली देश असल्याचं पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलं. तसंच दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही आणि संपूर्ण देशाला भारतीय लष्कर आणि पीएम मोदींचा अभिमान असल्याचं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये जल्लोष साजरा केला गेला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून जल्लोष साजरा केला. वाशिममध्ये शालेय पोषण आहाराच्या बंद पाकिटामध्ये मृत बेडूक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाशिम जिल्ह्यातल्या धुमाका गावामध्ये हा प्रकार आता समोर आलाय. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या शिऱ्याच्या बंद पाकिटामध्ये मृत बेडूक आढळलंय. शरद पवारांच्या बारामतीमध्ये गुरुवारी मराठा मूक मोर्चा धडकला. लाखोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये मराठा बांधव सहभागी झाले होते. कोपर्डीतल्या आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सामन्यातल्या व्यंगचित्राचं राजकारण झाल्याची प्रतिक्रिया युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तसंच मुंबईत लोकांना मोकळी जागा मिळावी यासाठी उद्यानं बांधत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. वादग्रस्त व्यंगचित्रावर काँग्रेस नेते नारायण राणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनीही टीका केली आहे. व्यंगचित्रासंदर्भात उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत तर काय सामनाचा चपराशी माफी मागणार असा सवाल राणेंनी केलाय. तर व्यंगचित्र हे दुर्दैवी असल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपनं मुंबईमधल्या साई सेवा मंडळाकडे आपला मोर्चा वळवलाय. निवडणुकीसाठी ही मंडळं अतिशय महत्त्वाची असल्यानं भाजपकडून साई सेवा मंडळांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपदही भाजप नेते सुरेश हावरे यांच्याकडेच आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या 13 ऑक्टोबरला शिर्डीमध्ये दलित मराठा ऐक्य परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. राज्यामध्ये दलित मराठा यांच्यामध्ये बंधुत्व आणि दोन्ही समाजात सलोखा वाढीस लागावा यासाठी ही दलित मराठा ऐक्य परिषद महत्त्वाची ठरणार आहे. हिंगोलीमध्ये रोजगार हमीच्या कामातून बांधण्यात आलेला रस्ताच गायब झालाय. तिथला माठा सुकापूर हा रस्ता बांधण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र कागदोपत्री असलेला हा रस्ता प्रत्यक्षात इथे दिसत नाहीये. अव्वाच्या सव्वा दावे करणाऱ्या औषध कंपन्यांना एफडीएनं दणका दिलाय. मुंबईच्या मुलुंड इथल्या नितीन डिस्ट्रीब्युटर्स, महाशक्ती आयुर्वेद आणि इतर अनेक कंपन्यांवर कारवाई करत 263 प्रॉडक्ट्स एफडीएनं जप्त केलेत. या 1,52,00,000 रुपये आणि उत्पादनांची किंमत आहे. टीव्ही आणि पेपरमधून खोट्या जाहिराती पाहून लोक उत्पादनाच्या मोहात पडतात. त्यामुळे एफडीएनं मुंबईमध्ये 8 दिवस विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली आहे.
लॉरियल कंपनीच्या 5 उत्पादनांमध्ये मर्क्युरी असल्याचे एफडीएने केलेल्या चाचणीमध्ये आढळून आलंय। मर्क्युरी त्वचेला अतिशय घातक असून त्यानं त्वचा पातळ होण्याचाही धोका असतो। मात्र लॉरियल कंपनीने एफडीए विरोधामध्ये अपील केलं असून त्यांच्या उत्पादनांची चाचणी कोलकात्याच्या सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये नव्यानं केली जातेय। गडचिरोलीतल्या मुलचेरा तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय। गडचिरोलीमधल्या नक्षलग्रस्त भागामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर या ट्रकला आग लागली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोंदियामध्ये पती पत्नीचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पत्नीला वाचवताना पतीही आगीत होरपळल्यानं दोघांचा मृत्यू झाला। कोल्हापुरामध्ये बुधवारी भीषण अपघात झालाय। भरधाव गाडीनं 5 दुचाकींचा चक्काचूर केला तर 6 जणांना उडवलं। त्यात एक महिला ठार झाली तर 4 जण गंभीर जखमी झाले। मुंबईमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। पोटच्या मुलानं आणि सुनेनं चक्क वृद्ध आईला अमानुष मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ वुमन्स रिस्पेक्ट फाउंडेशननं पोलिसांना दाखवत त्या नराधम मुलावर आणि सुनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वसईमध्ये एका भरधाव स्कूल बसनं वेगात येणाऱ्या बाईकला फरफटत नेलं। या अपघातामध्ये बाईकस्वार गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर मुंबईमध्ये खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्वयंघोषित धर्मगुरू राधेमाला हायकोर्टानं दिलासा दिलाय। राधेमा विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं निकाली काढली। पोलिसांमध्ये तक्रार करूनही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्यानं कोर्टानं गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती। केंद्र सरकारनं रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर केलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे। प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचं काम देता येणार नाही असा महत्त्वाचा निकाल देऊन या कामाविषयीचा केंद्र सरकारचा आदेश उच्च न्यायालयानं बुधवारी रद्द केला। त्याचबरोबर काम करायला नकार दिल्यानं सरकारनं ज्या शिक्षकांविरुद्ध विभागांतर्गत कारवाई सुरू केली आहे तीही न्यायालयानं रद्द केली आहे। गणेशोत्सवादरम्यान आणि विसर्जनानंतरही स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पालिका सफाई कामगारांचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे घेण्यात आलाय। दादर स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये आणखी 3 नवे प्लॅटफॉर्म दादर स्थानकमध्ये बांधले जाणार असून त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या संख्येमध्ये वाढ होईल। स्वच्छ भारत अभियानामध्ये निवड झालेल्या 10 ठिकाणांमध्ये सीएसटी स्थानकाला स्थान मिळालंय। यासाठी आसपासच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी पालिकेनं आराखडा तयार केलाय। येत्या वर्षभरामध्ये हा परिसर कात टाकणार आहे। देशभरातली प्रमुख रेल्वे स्टेशन, टर्मिनसवरचे विश्रांतीगृह आणि प्रतीक्षालयांची जबाबदारी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय। मेट्रो मार्गात झालेले बदल आणि नव्या कॉरिडॉरची निर्मिती यामुळे मेट्रो प्रकल्पांचा खर्च दुपटीनं वाढलाय। मेट्रो मार्गांची आखणी झाली तेव्हा सर्व प्रकल्पांकरिता 35,400 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, परंतु खर्चाचा हा आकडा 61,289 कोटींच्या घरात गेला आहे। मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं मोनोच्या ताफ्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आणखी 2 नव्या मोनो रेल्वे सामील होणार आहेत। त्या मोनो रेल्वे मलेशियावरून आणण्यात येणार आहेत। तूर डाळी
डाळीचे दर काही प्रमाणात उतरल्यावर आता चणा डाळीनं उसळी घेतलीये। साठेबाजी आणि नफेखोरीमुळे चणा डाळ, उडीद डाळीचं दर कडाडायला सुरुवात झाली आहे। व्यापाऱ्यांची साठेबाजी सुरू असताना सरकार कारवाई करत नसल्यानं किरकोळ व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं दरवाढ करायला सुरुवात केली आहे। राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात येणार आहे। त्या वाढीव जागांसाठी अतिरिक्त वित्तीय तरतूद करण्यात येणार आहे। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळणार आहे। बुधवारी 11वी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर आज संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे। दरम्यान महाविद्यालयांनी केलेल्या खोडसाळपणामुळे 11 गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आमूलाग्र बदल करण्याच्या दिंडोरा पिटणाऱ्या मुंबई विद्यापीठानं मागणी असलेलं बीएससी आयटीचं पदवी शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला। यामुळे कोणतीही प्रतिकूल परिस्थिती नसतानाही विद्यापीठानं हा निर्णय का घेतला असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नवरात्र जवळ आल्यानं विविध प्रकारच्या आणि रंगीबिरंगी दांडियांनी ठाण्यामधल्या बाजारपेठ सजल्या आहेत। वास दांडियाची कमी झालेली मागणी यंदा पुन्हा वाढली असून सध्या मोठ्यांची पसंती याच दांडियाला असल्याचं बाजारपेठेमध्ये दिसून येतंय। यंदाच्या नवरात्रीमध्ये चनिया चोली, घागरा चोली सोबतच प्लेन कुर्तीवर वापरण्यासाठी जॅकेट्सची मागणी वाढली आहे। ही जॅकेट्स 250 रुपयांपासून उपलब्ध आहेत। भुलेश्वर, मालाड, बोरीवली, घाटकोपर इथल्या मार्केटमध्ये तरुणींची गर्दी पाहायला मिळते। उरणमध्ये संशयित दहशतवादी दिसल्याच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवावर दहशतीचं सावट पसरलंय। वसई विरार शहरामध्ये यंदा 292 सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ उत्सव साजरा करणार आहेत। यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। पनवेल महानगरपालिका निर्माण झाल्यानं सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिणाम बदलणार आहेत। रायगड जिल्हा परिषदेच्या 100 कोटींच्या बजेटवर याचा सर्वाधिक परिणाम होऊन जिल्हा परिषदेचं बजेट सुमारे 40 कोटी रुपयांवर येणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेला उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधावे लागणार असल्यानं त्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसून येतं। चोवीस वर्ष रखडलेल्या नवी मुंबईचा विकास आराखडा सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं फेटाळला। त्यामुळे आणखी काही वर्ष रखडणार असल्याचं चित्र दिसून येतंय। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये पुणे महापालिकेचा देशामध्ये पहिला क्रमांक आलाय। त्यासाठीचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी महापौर प्रशांत जगताप, आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेतले सर्वपक्षीय पदाधिकारी गुरुवारी दिल्लीला रवाना होणार आहेत। पुणे दौंड लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण होऊन इंजिनांची चाचणी देखील यशस्वी झाली। मात्र या मार्गावरच्या 10 रेल्वे स्थानकं विकसित कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। हडपसर, खुटबाव, मांजरीसह अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म विकसनाची कामं झाली नाहीयेत। जैवविविधतेविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी पुणे रेल्वे विभाग उपक्रम राबवणार आहे। पुणे स्टेशनवर विविध प्राणीमात्रांची चित्र साकारली जाणार आहेत। रेल्वेचा पुणे विभाग आणि वन विभागाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जाणार आहे। सर्वसामान्यांनाही एसी बसमधून फिरण्याचा आनंद घेता यावा, तसंच शेतमालाची वाहतूक करता यावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून आगामी काळामध्ये 500 एसी बसची खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीनं एटीएस पथकानं महालक्ष्मी मंदिराची पाहणी केली। उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व प्रकारची दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। राज्यात येत्या वर्षात ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात केवळ 50 लाख टन साखरेचं उत्पादन होणार आहे। गेल्या वर्षी साखरेचं विक्रमी 5 लाख टन उत्पादन झालं होतं, मात्र यावर्षी साखरेचं 84 लाख टनांचं उत्पादन झालंय।
मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे लहान मोठ्या प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 75 मध्यम प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला 18% उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा 26 सप्टेंबरपर्यंत हे प्रमाण 73%वर गेलंय. अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलिनामधल्या एका शाळेत झालेल्या गोळीबारामध्ये 2 विद्यार्थी तर एक शिक्षक जखमी झालाय. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं असून शाळेतल्या बाकी विद्यार्थी सुरक्षित असल्याचं समजतंय. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राईस यांनी भारताचे NSA अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा करत उरी इथल्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सुझान राईस असं म्हणाले आहेत की दहशतवाद विरोधातली लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत आहे. मोबाईल कंपनी लेईको नेले मॅक्स 2 स्मार्टफोनवर एक खास ऑफर दिली आहे. ले मॉलवर हा स्मार्टफोन 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान 17,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रशियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या ताल स्मृती बुद्धिबळ 2016 या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये भारताचा विश्वनाथन आनंदचा विजय झालाय. शख्रियार मामेद्योरावर आनंदनं विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये आनंदचा हा पहिलाच विजय आहे. भारतीय संघाच्या मध्यम फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराची अनिल कुंबळेनं पाठराखण केली. सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पुजारा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचं सांगितलंय. याचा महाफासमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.